आज आम्ही आलेलो आहे फ्लोटिंग मार्केट बघायला. चला बघूया फ्लोटिंग मार्केट कसं आहे ते. तर इथं यांचे वेगळे वेगळे पॅकेजेस आहेत. तर त्यातलं आम्ही जस्ट फ्लोटिंग मार्केट बघायचं आणि एक टेम्पल त्यामध्ये इन्क्लूड आहे. तर ते इथं घेत आहे. बघू आता. फ्लोटिंग मार्केटमध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि खूप छान वेगळा एक्सपिरियन्स आहे. पाणी थोडंसं घाण वाटत आहे मला, पण चांगलं वाटत आहे. म्हणजे असं वेगळंच फील सुद्धा. मस्त तुम्ही इथं बघू शकता. आणि मस्त एकदम असे शॉपिंग सेंटरच आहे हे त्यांच्याकडे. वाव, काय मस्त लॅम्प आहे इथं. कोकोनटच्या फुलांपासून हे बनवतात, साखर बनवतात. प्रोसेस दिली आहे की कसं कोकोनट शुगर बनवली जाते, त्याची प्रोसेस आहे. फणस घेतला आता इथनं फ्लोटिंग मार्केट मधनं. कसं आहे? मस्त आहे, मस्त टेस्टी आहे. टेस्टी आहे ना? खोबरा फणस आहे. हो. रेसिपी दिसतीये वेगळी, माहिती नाही काय आहे. हे काहीतरी दिलंय त्याने आम्हाला फ्रूट. होती आमची आणि ही बोट आम्ही सोडली आणि आता इथे टेम्पल आहे एक खूप छान, बुद्धा टेम्पल बघायला आलो आम्ही. झाड आहे, दोन्ही बाजूला शेती आहे आणि मध्ये आमची बोट आहे. आणि काय म्हणायचं, आवडलं का तुला? चला तर मग आता जाऊया सफारी वर्ल्ड बघायला. खूप दूर आहे ते, म्हणजे 2 तास लागतात. तर आता आम्ही इथं आलेलो आहे बँकॉक मध्ये सफारी वर्ल्डला आणि सुरुवातीला आम्ही चाललोय मरीन वर्ल्ड बघायला. तर आता आमचा शो आहे. आशुतोष तेच विचारायला चाललाय की कुठं जायचंय शो साठी. लेट्स सी. या बाजूला सफारी वर्ल्ड आहे आणि मला वाटतं या साईडला मरीन वर्ल्ड आहे. तर पहिल्यांदा आम्हाला मरीन वर्ल्डला जायचंय आणि पहिला आपला शो आहे ना मरीन पार्कला. वाव, इथं अति सुंदर. सफारी वर्ल्ड आणि मरीन वर्ल्ड दोन्ही शेजारी शेजारीच आहे आणि याचं तिकीट तुम्हाला आधीच बुक करावं लागेल किंवा तिथं गेल्यानंतर काढलं तरीही चालेल. तर मरीन वर्ल्ड जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल. ते वॉक करत तुम्हाला बघायचे. आणि जे सफारी वर्ल्ड आहे ती जंगल सफारी आहे, तर ती पूर्ण कारमधूनच तुम्हाला ती सफारी फिरायची आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला पाऊण तास ते 1 तास पुष्कळ झाला. आणि मरीन वर्ल्डला थोडासा जास्त वेळ लागेल. तर सुरुवातीला आधी मरीन वर्ल्ड कव्हर करा आणि नंतर मग तुम्ही जंगल सफारीला जावा. मार्केट
ॲक्च्युअल फ्लोटिंग मार्केट बघितले आपण, आहे की नाही. रिव्हर सफारीला आलो आता आपण. इकडे परत दुसरं तिकीट घ्यायचं आहे. तिथं डोंट मिस असं लिहिलं होतं. मग आम्ही विचार केला चला आमच्याकडे थोडासा वेळ होता तर रिव्हर सफारी करावी म्हणून. बघू आता. आम्ही चाललेलो रिव्हर सफारी करायला. इथं असं डोक्याच्या वरती आमच्या वरून चाललेलं आहे. खाली वाकावं लागते आता आम्हाला. पण ही खूप छान आहे, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. असं वाटते खूप जंगल आहे आणि जंगलात तुम्ही असं हरवलाय कुठेतरी. हो, असं पिक्चर मध्ये आलं. आता तुम्ही बघू, आम्ही परत रिव्हर्स केलेला कॅमेरा. खूप मस्त आहे एकदम. तुम्ही असं पाहू शकता इथं काय काय बारीक बारीक गोष्टी, कुठे कुठे काहीतरी आहे. आपण ते गणपतीला वगैरे देखावे करतो ना, तसं ऍक्च्युअल आहे. मार्क अंगावर आमच्या मला वाटतं हे जुन्या काळातलं मशीन आहे. बोट आहे, ती बोट आहे. इथे वरती माकडा वगैरे बघू शकता. असं बापरे, इथं खूप सारे मंकी पण आहेत. उभा घेऊ का? उभा घेऊ. इथं फास्ट जाणार इथं स्विमिंग वाले. इथं स्विमिंग पुढे आहे ना वाटतं तिथं ना स्विमिंग, रिअल स्विमिंग असं ते झालं. मला असं डोंगर बिलतो डोकं बिकं वाचून मला जायला लागतं. एक माणूस आहे तुमच्या अंगावर येऊ शकतो. हे पडते का काय आता खाली? About to fall on us. टॉवर पाण्याची टाकी. सगळीकडे ना हॉरर म्युझिक लावलेले आहेत. हे बघा, असं तुम्हाला हेडला तुम्हाला डोक्याला घालणार असं बेकार आवाज करतो. You have to watch, otherwise head will hit. Okay. Mind your head. आणि हा काय कुंफू काय कुंफू हा तुमचा. Oh my God. यारुसला आमच्या माहित असेल काय ते. किंग कॉंग आहे तो. किंग कॉंग. Now we are in completely गोव्यामध्ये आम्ही चाललोय. पूर्णपणे बघा, पूर्ण अंदाज दिसतो मला. हे बघा, पूर्ण जंगलात आता आम्ही. It's about to break. Oh my God. Interesting है, interesting है. Oh my God, we are going into the proper caves. Proper caves are here. You can see different stones are here. Finally we are coming out. It's really horrible here. You see it? Oh my God. बाहेर हत्ती पण आहे. हत्ती is waiting for us. Welcome. आणि आशुतोष प्रयत्न करताय की आमची बोट फास्ट. आम्ही आलो त्या गुहेतनं बाहेर आलो. केव मधनं बाहेर मस्त केव होती. आणि मोठा आमचं वेलकम करायला उभा येतो. याला जरा स्पीड असली असती ना बोटला अजून मजा आली असती. वाव. आणि इथं किती सुंदर बर्ड आहेत आणि ते पण चक्क इतक्या जवळून बघायला मिळत आहेत. आणि ते फ्लेमिंगो बघायला आम्ही किती लांब गेलेलो आणि किती लांबनं बघायला मिळालेले आम्हाला. वर्ल्ड्स लार्जेस्ट टॉवर ऑफ ओव्हर 200 जिराफ. वाव. चला बघूया आता. ॲक्च्युली ना मला सकाळपासूनच जिराफ बघायची इच्छा होती. कारण का माहिती का, तिथे आम्ही फ्लोटिंग मार्केटला गेलो होतो ना, तर खूप सारे तिथं जिराफचे सोवेनियर होते. तर त्याचवेळी मला असं वाटलं की तो खूप जिराफ असू शकतात. त्यामुळे आता मला मिस करायचं नाहीये.
गर्दी आहे इकडं, सगळ्या बस, खूप साऱ्या बस आहेत. हा खूप मोठा स्पॉट आहे ॲक्च्युली, नंबर 1 स्पॉट आहे. इथं ना वॉक करत नाही आहे, तर गाडीतूनच जायचं इथं. आणि आम्ही गाडीतूनच जाते आता आणि असंच बघायचंय आणि सगळे अशी फ्रीली संचार करतात. खूप सुंदर. असं वाटतंय ना तुम्ही प्रॉपर, तुम्हाला सगळे इतके छान दिसत आहेत ना, नॅचरल ब्युटी तुम्हाला बघायला मिळतीये. आणि प्रॉपर असे रोड वगैरे बनवलेत आणि अशा गाड्या चालू आहेत. वाव, इतक्या जवळून आहे ना, जस्ट रोडच्या बाजूलाच आहे हे, आमच्या गाडीच्या बाजूलाच. तर इथे इतकी आहेत की विचारायला नको. फक्त इथून खाली नाही जायचंय आपल्याला, गाडीतून खाली नाही उतरायचं आणि काच पण नाही ओपन करायची. आणि झेब्रा, इतक्या जवळून झेब्रा माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी बघितलाय, ते पण ओपन. जबरदस्त. फक्त मध्ये एक दोरी आहे त्यांनी लावलेली, दोरीच आहे. हा, वाव. आणि इथं रायनो. आणि इथली एक गोष्ट सगळ्यात छान आवडली ती म्हणजे न चालता तुम्हाला इथं सगळे आणि मस्त बघायला मिळतात. मस्त गाडीत बसून आणि खूप जवळून, म्हणजे कुठल्याही प्रकारची नेट नाही, काही नाही. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा. वी आर हॅपी, कारण आज दिवस आमचा खूप हेक्टिक गेला होता. वाव, हे सगळे असे मस्त ओपन फिरताना बघताना इतकं छान वाटते ना. चला, सारे काळवीट आहेत रोडवरतीच आहे बघा. शिंगारू रोडवर येते. इथं सिंह बघा किती आहेत. एक वेट 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 वेट. जंगलचा राजा इथं खूप जवळून आहे, पण डोअर आणि हे बंद आहे काचा. एक मिनिट थांबू नक्की. वाव, हो तिथं पण आहे. हॅलो बेबी. तर सकाळी फ्लोटिंग मार्केट झालं, त्यानंतर गेलो जंगल सफारीला, मरीन वर्ल्डला. आधी मरीन वर्ल्ड, मग जंगल सफारी, आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहे वॉट फोर्ट टेम्पल बघायला. अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं बँकॉकमधलं हे टेम्पल आहे. मस्ट विजिट प्लेस आहे असंही म्हटलं तरी चालेल. चला तर बघूया कसं आहे हे टेम्पल. बुद्धांच्या इथे खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि याची माहिती पण दिलेली आहे. पण कसलं स्ट्रक्चर आहे भारी ना.
चला. ओके. जाफरान. वा बापरे, खूपच एसी गार आहे एकदम. येस, बँकॉकमध्ये आहे आम्ही आणि इंडियन फूडच्या तलाशमध्ये आम्हाला इथं मिळालेली आहे महाराष्ट्रीयन थाळी. जाफरान ना. ओके. आणि आता मेनू कार्ड आलाय आपल्याकडं, मस्त एकदम नाईस. थँक्यू. पाणीपुरी 200 रुपयाला मिळते, म्हणजे ह्यांचं 100 रुपयाला. हा म्हणजे आपल्या इथं 200 रुपये. कार्डवर. ओके. तर बँकॉकमध्ये इथं इंडियन फूड खायला आम्ही आलेलो आहे आता, आणि मस्त हॉटेल मिळालं आम्हाला. ते कुठं गेलो होतो आपण, वॉट फो बघायला गेलो होतो, आणि त्याच्या जवळच हे इंडियन रेस्टॉरंट आहे. त्याचं नाव आहे जाफरान. जाफरान. आणि हिंदी आहे पण जेवण मस्त. असं आता आल्यानंतर कळेल आम्हाला, कारण मेनू कार्ड तर एकदम भारी आहे, आणि लेडीजचं वेगळं मेनू कार्ड आहे, जेंट्सचं वेगळं मेनू कार्ड आहे. ॲम्बियन्स पण छान आहे, त्यामुळे जेवण पण छान असेल. होप सो. लेट्स सी. आमच्या युरोपचं फील आलं एकदम. बाहेरनं मस्त फॉरेनर फिरत जात आहेत ना, नवऱ्याला असं वाटतं युरोपमध्ये आहे का. सो हिअर वी हॅव अ बिर्याणी, प्लेन रोटी, बटर रोटी, आणि पालक पनीर आहे. मला वाटते पालक पनीर, व्हेज मंचुरियन, पालक पनीर. कसं आहे सूप? चांगलं आहे, क्वालिटी मस्त आहे. मस्त. तर अशा प्रकारे बँकॉकमध्ये मस्त असा आजचा आमचा दिवस गेला, आणि उद्या आम्ही चाललो आहोत कुठे, त्यासाठी बघा पुढचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.